तुम्ही व्हॉट्सअपवर स्टेटस पाहिलं असेल की नदीला आलेला पूर हे पर्यटन स्थळ नाही, तर हे स्वतःच्या उंबरठ्याला आल्याशिवाय समजत नाही. काल काय मर्दा पाऊस भयानक चालू होता. आता पूर येतो का मग पूर येतो असं झालं. नदीच्या पात्रातनं पाणी बाहेर पडले की कसे सगळीजण जाते ती आपली मस्तपैकी फोटो काढायचं, पूल हॅशटॅग असे हॅशटॅग टाकून इंस्टाला स्टोरी टाकायची. असलं तुम्हाला कसं भारी वाटते हो. परंतु त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला जो शेतकरी त्याची जी कंडिशन होती किंवा कोणाचीच होतच नसेल असं मला वाटतं. की तुम्हाला वाटतं की शेतकरी काय निवांत आहे, काम केलं थोडंफार झालं, परंतु शेतकऱ्यासारखा रिस्कवाला धंदा कोणाचाच नसू शकतो. त्यामुळे रिस्पेक्ट प्रत्येकानं आपली खालतीकडे डोरं सोडली तर आणि घराकडे कुठं जागा घावून तिकडे बांधली. एका रस्त्यावर कोणी दाराच्या मागं कुठं घावं तिथं बांधली डोरं. काय वाईस ती होऊन दे, परंतु पाण्यापासून वाचवावी डोरं हीच एका शेतकऱ्याच्या डोक्यात. व्हिडिओसाठी पेजला फॉलो करा विसरू नका. धन्यवाद. मातीच्या